कथा चांगली. काय करावं कळतच नाही. मनाचं इतकं मोठं झालेलं आहे की काहीच सुचत नाही. खरंय, आपल्याला काय शिकावं काय व्हावं हे आपल्या हातात नाही का? हे सर्व ठरवणारे हे आकाशातले ग्रहतारे आहेत का? हो ना. पत्रिका पाहून सगळे म्हणतात तू हे व्हावं तू ते करावं. खरंय रमा, आपल्याला कशात इंटरेस्ट आहे याचा कोणीच विचार करत नाही. तुझा हा ग्रह चांगला आहे म्हणून तू हे शिकायला हवं, तो ग्रह चांगला नाही म्हणून ते काम नको करू. या सर्व गोष्टींचा मला खूप कंटाळा आलेला आहे. पत्रिका पत्रिका पत्रिका. कोण आहे पत्रिका? माणसाचं भविष्य घडवणारी की बिघडवणारी? आपली पत्रिकाच नसती तर किती छान झालं असतं ना. ज्या लोकांची पत्रिकाच नाही ते किती सुखी आहेत. खरंय, या पत्रिकेने किती गोंधळ घालून ठेवला आहे. कोणाला मनासारखं शिकू देणार नाही, कोणाला मनासारखं काम करू देणार नाही, तर कोणाला मनासारखी व्यक्तीशी लग्न सुद्धा करू देणार नाही. मला तर या पत्रिकेचा खूप राग येतोय. काय झालं? तू कोण? इथे काय आलीस? तुम्ही माझं नाव घेत होता म्हणून मी आले. तुझे नाव? आम्ही तर तुला ओळखत पण नाही. आत्ताच तुम्ही माझ्या नावाचं जप करत होता. तुझ्या नावाचा? तुझे नाव काय? पत्रिका. मला पत्रिका म्हणतात. अच्छा, तर तुझं नाव पत्रिका आहे. अगं, आम्ही जन्मपत्रिकेबद्दल जन्मकुंडली विषयी बोलत होतो, तुझ्याविषयी नाही. मी जन्मकुंडलीच आहे, मलाच जन्मपत्रिका म्हणतात. काय? तू तर आमच्यासारखी दिसते. हो, आम्ही तर तुला कागदावर चौकोनी किंवा गोल आकारात बघितलंय. त्यात तारा घरं केलेली आणि त्या घरांमध्ये ग्रह भरलेले. हो, पण मी आज तुमची मैत्रीण होणार आहे. तुम्ही म्हणत होता ना कोण आहे पत्रिका कोण आहे पत्रिका, तेच सांगायला आले. मग तू कोणाची पत्रिका आहे? माझी की हिची? मी कोणाचीच नाही, मी एक कोरी पत्रिका आहे. अजून ग्रह आले नाही, आपण त्यांना बोलू. काय? ग्रह येताना दिसतील? आम्हाला त्यांचे दर्शन होईल? हो, नक्की. तुम्हाला नवग्रहाचं स्तोत्र येतं का? नवग्रह स्तोत्र? हो, येतं ना आम्हाला. हो, मला पण येतं. मग सुरुवात करा. पहिला श्लोक म्हणा. छपाकुसुम सकाशं काश्यपेयं महाद्युतिं तमोहरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्. हे सूर्यदेव म्हणजेच रवी नावाचा ग्रह. हा ग्रह अतिशय तेजस्वी आहे. सूर्य आत्म्याचा कारक आहे. पुढचा श्लोक म्हणा. दधी शंख तुषारागं क्षीरोदार्णव संगमं नमामि शशीनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम्. हे चंद्रदेवता आहे. चंद्र मनाचं कारक आहे. मनुष्याची राशी चंद्रावरून ठरते. मंगलाचा श्लोक म्हणा. धरणी गर्भ संभूत विद्युत्कांती समप्रभ कुमार शक्ती हस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्. हा महापराक्रमी मंगल ग्रह आहे. हा शक्तीचा कारक आहे. आता बुधाचा श्लोक म्हणायचा का? हो, म्हणा. प्रियंगुगलिकाश्यामं रूपेण प्रतिम्बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. हा बुधग्रह आहे. मानवाचा मिश्किल ग्रह आहे. हा बुद्धीचा कारक आहे. त्यांना ते हे सांगा, बुध ज्यावरी कृपा करी
पत्रिकेत हा ग्रह सर्व घरांमध्ये फिरत असतो, हा असा चंचल नाही. त्याला सगळ्या गोष्टींची आवड असते, पण अमुक विषयात प्रभुत्व आहे असं मात्र नाही. हा ग्रह इतर ग्रहांच्या योगाप्रमाणे पुन्हा धारण करून फळ देतो. म्हणजे मी शनी बरोबर गंभीर होतो, शुक्र बरोबर रसिक होतो, गुरु बरोबर मध्यस्थ होतो आणि मंगळाबरोबर तापट होतो. म्हणून तर तिथे न परत मी इथे उभं राहिलो, नाही तर रणांगण झालं असतं. रणांगण? ते कसं? पत्रिकेने आधीच सांगितलंय, हा मंगळ ग्रह महापराक्रमी आहे. ह्याला विनंती करण्यात मुळी सावध नाही. हा युद्ध देवता आहे. त्याच्याकरता जीवन हे रणांगण आहे. जग म्हणजे त्याचं बळावं चालतं. बळी तो कान पी हेच मी मानतो. माझं नुसत्या हुकुमाने काम होतात. असं आहे तर तुम्ही जबरदस्तीने दुसऱ्याची घरात का नाही जात, किंवा त्याला घर सोडायला हुकूम का नाही देत? तुला काय म्हणायचं मला कळत नाही. नीट समजून सांग. सांगते. आमच्या शेजारच्या ताईचं लग्न ठरवताना पत्रिकेत मंगळ आहे असं मी बरेच वेळा ऐकलं होतं. असं म्हणतेस? मग तिच्या पत्रिकातनी 1, 4, 7, 8, 12 हा घरांपैकी एका घरात असेल. तुम्ही याच घरात राहता का? असं नाही. यापैकी एका घरात जन्मी असलो तर त्याच्या जोडीदाराच्या पत्रिकेत सुद्धा मी यापैकी एका घरात असायलाच हवं. मग मुलांची किंवा मुलींची इच्छा करता मनगटाच्या बळावर किंवा हुकूम देऊन तुम्ही दुसऱ्याच्या घरात शिकता नाही होत. तसा मग राहणं घडता येत नाही. पत्रिकेतलं आमचं घर आम्ही सोडू शकत नाही. बापरे, कठीण आहे. माणसांचं घर असतं हं. त्यांची इच्छा झाली की तो घर सोडू शकतो, नव्या घरात जाऊ शकतो, भाडे करूला पैसे देऊन काढूही शकतो. आता मला कळलं की ताईच्या लग्नाला इतका वेळ का लागला. तिला जो मुलगा आवडायचा त्याला मंगळ नसायचं, आणि ज्याला मंगळ असायचा तिला आवडायचं नाही. मुलांच्या बायोडेटाचा एवढा ढीग झाला होता. शेवटी मिळालंच ना मंगळाचा मुलगा. काय माहित, म्हणजे मी लव्ह मॅरेज केलं, पत्रिका बघितलीच नाही. ठीक आहे, चला आता गुरुद्वाराला बोलवूया. देवानांचं ऋषीणांचं गुरु कांचन संगीतम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं. या ग्रहाचं नाव गुरु. आकाराने फार मोठा आहे. हा सुख शांतीचा कारक आहे. या ग्रहाच्या तर नावात श्रेष्ठत्व आणि महानता आहे. ऐकून फार बरं वाटलं. हे तर आजकालची मुलं गुरूंना किंमतच देत नाही. असं का म्हणतात? कारण ही षट ऋतूंचे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या मर्यादित स्वरूपात लाभ करतात. विलास करता येईल एवढं नाही, पण प्रपंच सुखाचा येईल एवढाच धन नाही. मनुष्याला धन मी देतो, मी समाधान देतो. मी बुद्धी पण देतो. मी मॅच्युरिटीज म्हणजे परिपक्वता देतो. अहो गुरु हा प्रपंचाकडून परमार्थाकडे नेणारा टूल आहे. गुरु म्हणजे मांगल्य. चला आता शुक्र ग्रहाकडे वळू. हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. या ग्रहाचं नाव शुक्र तारुण्याचा, सौंदर्याचा कारक आहे. अरे वा, म्हणजे सगळ्या तरुण वर्गाचा हा आवडता ग्रह असणार. असं काही नाही. ज्या व्यक्तीवर माझा प्रभाव आहे त्यांना मी आवडणारच. मग त्याचं वय कितीही असो. अगदी म्हातारी माणसं सुद्धा त्यांच्या प्रभावामुळे स्वतःला तरुण समजतात आणि तसेच जगतात. अय्या, शुक्र म्हणजे साक्षात रसिकता, सौंदर्य, अभिमान, वसंत ऋतूमधला आविष्कार, रंगीबेरंगी वातावरण. माझ्या अंमलाखालील व्यक्ती लहान लहान गोष्टीतही रसिकतेबद्दल फार जागरूक असतात. आहे त्या परिस्थितीत टापटीपी न राहत. नेहमीच आकर्षक दिसायचा प्रयत्न करतात. बाबा, आता शनी ग्रहाला बोलू? हो, नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्. या ग्रहाचं नाव शनी. हा बुद्धीचा कारक आहे. ह्याचे खरे स्वरूप मंगल आहे. तुमचे हितचिंतक
मनुष्य ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्रस्त झालाय. हो हो, पण या सगळ्यांना पण करू द्या. रविवार नसलेली व्यक्ती जीवनात अपयशी ठरते. बरोबर आहे राजदेवा. आत्ता आम्हाला पटलंय की या सर्व ग्रह मालिकेचे तुम्हीच राजा आहात. सूर्यदेवता, मला तुमचा दिवस खूप आवडतो. माझा दिवस, सगळे दिवस रात्र तर माझ्यामुळेच होतात. अहो, तुमचा दिवस म्हणजे तुमच्या नावाचा दिवस, रविवार. सगळ्यांना सुट्टी असते, आरामाचा दिवस असतो. पण मला आराम नसतो. मी सतत काम करतो, सगळ्यांना तेज देतो, गती देतो आणि मनुष्याला संस्ट्रोक देतो. मग मी आहेच आहे तेजस्वी. काय कामाचं असतं तेच, त्यापेक्षा चंद्र बरा. हो खरंय. सूर्यदेवाकडे आम्ही बघू शकत नाही, पण चंद्रदेवाकडे आम्ही बघू शकतो. हे चंद्रदेवता, अमावस्या सोडून मी रोज तुमचे दर्शन घेते, आणि तेही वेगवेगळ्या रूपात. वर्षात एक दिवस असाही आहे ज्या दिवशी तुमचे कोणीच दर्शन घेत नाही, आणि तो दिवस म्हणजे भाद्रपदातली गणेश चतुर्थी. त्याला कारण श्री गणेशाने तो तुम्हाला दिलेला शाप. मग तुला हे पण माहिती असेल की प्रत्येक संकष्टी चतुर्थीला माझं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही उपास तोडत नाही, आणि ते व्रत सुद्धा श्री गणेशाचं आहे. हे चंद्रदेवता, सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याला तुमची उपमा दिली जाते. हो, माहिती आहे मला. मग तुम्हाला या गोष्टीचा राग येत नाही का? अहो, तुम्ही पुरुष देवता आणि तुमची उपमा स्त्रीला दिली जाते, त्यात तुम्हाला कमीपणा नाही वाटत? मुळीच नाही. स्त्रिया मला भाऊ म्हणतात. हो, हे पण खरंय. भाऊ बिजेला तुम्हाला ओवाळतात, आणि मुलं सुद्धा तुम्हाला चंदा मामा म्हणतात. अरे रे रे रे, बिचारा चंद्र मामा झाला रे मामा. चंद्र मुलांचा मामा. तुम्ही कोणाचे कोण ते सांगा की. शुक्र म्हणजे दैत्याची गुरु, म्हणजे राक्षसाची गुरु. हो खरंय. माझी मंगल बाजू म्हणजे रसिकता, ऐश्वर्य, सौंदर्य, मर्यादित स्वरूपातले भोग, हे गोष्टी आहेत. मी उत्कृष्ट शिल्पधर्म, शीतल व्यक्तिमत्व, श्रद्धा, सामंजस्य, काव्य बुद्धी देतो. माझ्या ज्या व्यक्तीवर कृपा असते ती शांत, बहदस्त, नीतिवान, सज्जन, धार्मिक प्रवृत्तीची असते. माझा वाचून विवाह, यश, उंच, धर्म, परमार्थ काहीही लावणार नाही. गुरुपण नसलेल्या व्यक्ती म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी. मी व्यक्तींची आध्यात्मिक उन्नती करतो, त्यांनाच मी कीर्ती देतो, रोग प्रतिकारक शक्ती देतो. काहीही म्हणा, माझ्या अंमलाखालील व्यक्ती हलक्या फुलक्या मनोवृत्तीची असते. पेशंटची फार आवड असते, सेट, अत्तर, मुलांची सुद्धा आवड असते. आयुष्य बेचवपणे जगण्यापेक्षा निर्दोष जिंदगीत जगणे पसंत करते. अशा व्यक्तींचे माझ्या पराक्रमी पुढे काय टिकावं लागणार? अहो, माझ्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान, विनोदी, हजरजबाबी असतात, आणि हाच त्यांचा पराक्रम आहे. खरंच आयुष्यात आवश्यक असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या जवळ असतात. मग या सगळ्या चांगल्या गोष्टी आम्हाला मिळाव्यात, पण आम्ही काय करायला हवं? माझा 7,000 जप करा. माझा 11. माझा 10, माझा 4. माझा 19. माझा 16, माझा 23 जप करावा. राहूचा 18,000 आणि
हिरा असलेली अंगठी उजव्या हाताच्या अनामिकेत धारण करावी. नीलम असलेली अंगठी उजव्या हाताच्या पद्मेत धारण करावी. राहू करता गोमेत असलेली अंगठी व केतू करता बेडोली असलेली अंगठी मध्यमेत धारण करावी. पाहिलं, सगळ्या ग्रहांनीच ठरवलेलं आहे. हो, आणि आपण त्यांच्या इशाऱ्यावर नाचायचं. त्यातच तुमचं कल्याण आहे. तुम्हाला शांती मिळेल. तुमच्या आसामध्ये खूप शांती असते का? कुठली शांती? हे पण काढतात. माझा शुक्र शनीशी पटत नाही. माझा बुध शुक्र शनीशी पटत नाही. माझा रवी सोडून यांच्याशी पटत नाही. बापरे, जे आपल्या घरात चालतं तेच या ग्रहांमध्ये चालतं. मग तुमचं पटतं तरी कुणाशी? माझं चंद्र मंगळ गुरु कुठशी पटतं. माझं रवी मंगळ गुरुशी पटतं. माझं यांच्याशी शांत व्हा. टीव्हीवर लोकसभा चॅनल बघते असं वाटतंय. पाहिलं, शत्रूचा शत्रू तो मित्र. हा नियम यांच्यात पण आहे. असं काही नाही. शनी रवी एकमेकांचे शत्रू पण मी दोघांचे मित्र. अच्छा, म्हणजे दोन्ही पार्टीचा फायदा घेणारा. काय म्हणाली? आम्ही त्याला निंबुळाचा लोटा म्हणतो. मला सांगा, शनी रवीचा मुलगा मग बाप लेकात पटत कसं नाही? ते असंच आहे आणि असंच राहणार. त्यापेक्षा आम्ही माणसं बरी. आमच्यात असं कायमचं बैठ नसतं. तरी आपण आपला अमूल्य वेळ यांच्या मागे घालवायचा. माझ्या लक्षात तर काहीच नाही. कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र. माझ्याही कोणाचं किती जप करायचंय, किती दान द्यायचंय हे सुद्धा काही लक्षात नाही. नुसता
सारे बच्चे आगे की तरफ आ जाए, पर्दे से आगे आ जाए सभी बच्चे. या नाटकाचे निर्देशक रोहिणी जोशी आणि समन्वयक शोभा हंडीकर यांना पण मी आमंत्रित करतो. याचबरोबर या नाटकाचा बॅकस्टेजवाले लोक आणि संगीतकार जे या नाटकाचा हिस्सा होते त्यांना सर्वांना मी आमंत्रित करतो. कृपया मंचाच्या पुढे या. आमच्यामध्ये उपस्थित उदय इंगळे आणि डॉक्टर माया इंगळे यांना मी आग्रह करतो की त्यांनी समन्वयक आणि निर्देशकला स्मृतिचिन्ह प्रदान करावं. त्याचबरोबर सर्व बालकलाकारांना सर्टिफिकेट्स प्रदान करावे. उदय इंगळे आणि डॉक्टर